खालच्या घरनं आईंनी घरी पाव तर आणले होते, पण आता हे पाव खायचे कशाबरोबर? कारण मिसळ करायला मटकी तर नव्हती. म्हणून म्हटलं चला ही इन्स्टंट पावभाजी आज बनवून घेऊया. तर ही पावभाजी बनवण्यासाठी ना मी सकाळी वाटाणा जो घरी होता तो वाटाणा, कारण माझ्याकडे तर फ्रोझन नव्हता, मग वाळलेला जो वाटाणा होता तो गरम पाण्यात भिजत घातला आणि त्यानंतर तो कुकरला त्याच्या 7-8 शिट्ट्या बटाटा घालून करून घेतल्या, कारण वाटाणा पूर्ण मॅश होईपर्यंत आपल्याला शिजवायचा होता. त्यानंतर इथे मी कोथिंबीर चिरून घेतली, कांदे आणि टोमॅटो पण चिरून घेतले आणि ते पण बारीक चिरून घेतले. मी हे सगळं चिरत होते तोपर्यंत माझ्या मुलींना माझ्यासोबत इथं किचन वाट्यावर काय ना काहीतरी खटपटी त्यांच्या चालूच होत्या. आता तुम्ही पाहू शकता इथे कांदा टोमॅटो कोथिंबीर व्यवस्थित अशी मी चिरून घेतली आणि पळतच खलबत्त्यात आलं आणि लसणाची पेस्ट पण करून घेतली. चला तर वाटाणा आणि बटाटा कसा मॅश झाला आहे तो बघूया. मग कुकर खोलला आणि वाटाणा आणि बटाटा आपला ना छान असा शिजला होता, तो व्यवस्थित असा मॅश करून घेतला. त्यानंतर इथे कढईत तेल गरम करायला ठेवलं. 2 मोठे चमचे तेल घेतलं. छान कडकडीत तापल्यानंतर त्यामध्ये कांदा घातला. कांदा पूर्ण सोनेरी रंगावर होईपर्यंत छान परतून घेतला. त्यानंतर टोमॅटो घातलं, मीठ टाकलं, छान परतलं आणि झाकण ठेवून टोमॅटो शिजायला ठेवून दिला. टोमॅटो शिजल्यानंतर कांदा आणि टोमॅटो पुन्हा एकदा व्यवस्थित मॅश करून घेतला आणि त्यानंतर त्यामध्ये सुके मसाले म्हणजे हळद, मिरची पावडर, धना पावडर आणि पावभाजी मसाला घातला. व्यवस्थित परतून घेतला आणि त्यानंतर जो वाटाणा आपण शिजवून घेतला होता तो घातला. थोडंसं पाणी घातलं, झाकून ठेवलं. 2 मिनिटानंतर झाकण काढलं, त्यामध्ये कसुरी मेथी घातली. पुन्हा एकदा झाकून ठेवलं म्हणजे कसुरी मेथीचा जो वास आहे ना तो छान असा त्या भाजीमध्ये उतरतो. त्यानंतर 5 मिनिटं अजून एकदा छान अशी उकळी काढून घेतली पावभाजीला. तुम्ही पाहू शकता तर्री एकदम मस्त आली होती आणि कांदा कोथिंबीर अशी बारीक चिरून घेतली आणि त्याबरोबर पाव घेऊन आपण ही पावभाजी सर्व करून घेतली. तुम्ही जर बॅचलर असाल ना तर इन्स्टंट पावभाजी बनवू शकता. जशी फ्रोझन लागते ना तशीच ही पावभाजी लागते. एकदा करून पहा आणि मला सांगा.